विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशन हा पार्ट पाहणार आहोत। इंटिग्रेशन मधील इंटिग्रल फॉर्म या टाइपचे इंटिग्रेशनचे एक्झाम्पल पाहणार आहोत। हा टाइप ओळखताना dx अपॉन a प्लस मायनस b म्हणजे a आणि b च्या जागेवरती कोणतेही नंबर्स असतात, sin x असेल किंवा cos x असेल किंवा cos x आणि sin x दोन्ही असतील। ओळखण्यासाठी आयडिया अशी, खाली दोन टर्म असतात आणि वरती dx पाहिजे किंवा 1 पाहिजे। थेरी एक्झाम्पल असेल, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला हे फॉर्म्युले पाठ पाहिजे। हे फॉर्म्युले तयार करतात tan x/2 अपॉन t। तर आपण विद्यार्थी मित्रांनी हे पाठ करायचं। sin x एक्झाम्पल मध्ये असेल तर 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर, cos x असेल तर 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर, dx असेल तर 2dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर। लक्षात ठेवण्याची आयडिया काय, सर्वांचा डिनॉमिनेटर सारखा आहे, डिनॉमिनेटरला 1 प्लस t स्क्वेअर 1 प्लस t स्क्वेअर। ओके, टेक एक्झाम्पल, इव्हॅल्युएट dx अपॉन 5 प्लस 4 cos x। एक्झाम्पल आहे सध्या 5 प्लस 4 cos x। cos x च्या जागेवरती 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर आणि dx 2dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर। जर एक्झाम्पल मध्ये cos x आणि dx असेल तर cos x आणि dx ची व्हॅल्यू पुट करा। पुट केल्यानंतर 5 प्लस 4 cos x ची व्हॅल्यू आणि ही dx ची व्हॅल्यू, हा 2 बाहेर गेला। इतर या एक्झाम्पल मध्ये cos x आणि dx आहे म्हणून cos x आणि dx ची व्हॅल्यू पुट करायची। cos x ची व्हॅल्यू आणि ही dx ची व्हॅल्यू, 2 बाहेर गेला, dt बाजूला 1/1 प्लस t स्क्वेअर। याच्याबद्दल काय आपण, तर 5 कॅन बी रिटन 5/1 आणि हा 4 आणि क्रॉस मल्टिप्लाय करतात 1 प्लस t स्क्वेअर इंटू 5 प्लस 5t स्क्वेअर आणि 1 इंटू 4 इंटू 1 मायनस 4 मायनस 4t स्क्वेअर मल्टिप्लाय 1/1 प्लस t स्क्वेअर dt। हा 1 प्लस t स्क्वेअर आणि हा 1 प्लस t स्क्वेअर ऑलवेज कॅन्सल होतो। कॅन्सल झाल्यानंतर वरती 1, हा 5 प्लस 4 9 आणि 5t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर, आन्सर आला 1t स्क्वेअर dt। डिनॉमिनेटरला टर्म्स किती, 2। बाय यूज फॉर्म्युला 1 अपॉन a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, 1 अपॉन a tan इनवर्स x बाय a। इथं कंपॅरिझन करायची, a स्क्वेअर च्या जागेवरती 9, a स्क्वेअर इज इक्वल टू 9, a इज इक्वल टू 3, x स्क्वेअर इज इक्वल टू t स्क्वेअर, देयरफॉर x इज इक्वल टू t आणि राइट डाउन फॉर्म्युला मध्ये a इज इक्वल टू 3 आणि x इज इक्वल टू t। 2 1/3 tan इनवर्स t by 3 plus c, we get final answers। अशा पद्धतीने हा फॉर्म सॉल्व्ह